नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोडच्या पश्चिम भागातील भूसंपादनाचा एक अपडेट बघणार आहोत। पश्चिम भागातील 31 गावांसाठी 3000 कोटींचा निधी हा वितरित केला गेला आहे। या 31 गावांमध्ये आता शिवरे गावाचा पण समावेश करण्यात आला असून संबंधित गावातील मूल्यांकनाचे दर निश्चिती सुरू आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पुणे रिंग रोड प्रकल्पातील पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी 31 गावांमधील 644 हेक्टर जमिनींचे भूसंपादनाचे काम झाले आहे आणि त्यासाठी 2975 कोटींचा निधी पण वितरित केलेला आहे। आता भोर तालुक्यातील 5 गावे वगळून यात शिवरे गावाचा पण समावेश झाला असून संबंधित गावातील मूल्यांकनाचे दर निश्चित करण्याचे काम सुरू आहे। तोपर्यंत पूर्व भागावरील हवेली, मावळ, खेड आणि पुरंदर येथील जमिनीच्या भूसंपादनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेले आहेत। विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी रिंग रोड संदर्भातील कामकाजासंदर्भातील आढावा बैठक पण घेतली आहे। याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे, MSRDCचे अप्पर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, पूर्वेकडील भोर, हवेली, खेड आणि पुरंदर तालुक्याचे प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि इतर अधिकारी हे उपस्थित होते। यावेळी पुलकुंडवार यांनी तातडीने पूर्वेकडील गावांमध्ये नोटीस बजावून भूसंपादन करण्यास सुरुवात करावे असे आदेश यावेळी दिले। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने MSRDCच्या माध्यमातून 172 किलोमीटर लांबी आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। हा प्रकल्प 2 टप्प्यात राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात पश्चिम मार्गावर भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळमधील 6 गावांचा समावेश असून एकूण 650 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती। परंतु पुणे ते संभाजी नगर एक्सप्रेसवे हा भोर तालुक्यातील कांजळे, कोळवडे, खोपी, कांबरे आणि नायगाव या 5 गावातून जात असल्याने त्यातील 3 गावे वगळून शिवरे गावाचा समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे क्षेत्रफळ कमी होत नव्याने समाविष्ट गावातील जमिनींचे दर काढण्यासाठी मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पूर्वेकडील टप्प्यांच्या गावांमध्ये या गावांचे पण भूसंपादन करण्यात यावे असे पुलकुंडवार यांनी सांगितले। पूर्व मार्गावर मावळ मधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांचा समावेश असून खेड तालुक्यातील भूसंपादनाबाबत बाधित गावातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत। खेड मधील स्थानिकांनी भूसंपादनाबाबत मुदत वाढीनुसार 1 महिन्याचा कालावधी संपुष्टात येत असल्याने शेतकऱ्यांकडून स्वयंघोषणा पत्र घेण्यास सुरुवात केली आहे। तर उर्वरित मावळ तालुक्यातील 11 आणि हवेली तालुक्यातील 15 गावांबाबत तातडीने भूसंपादन करण्यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि MSRDCच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे। पुणे रिंग रोडच्या पश्चिम मार्गावरील 31 गावांचे भूसंपादन पूर्ण झाले आहे। उर्वरित 3 गावांचे भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू असून विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार पूर्वेकडील गावांचे भूसंपादन करताना या 3 गावांचे भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल। पूर्व मार्गावरील खेड तालुक्यातील बाधितांकडून तातडीने संमतीपत्र घेण्यास सुरुवात करण्यात आली असून उर्वरित गावातील बाधितांना नोटीस पाठविण्यात येईल। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।